जायाचे शरीर जाईल क्षणात, काहा गोपीनाथ पावेची नाव। तुम्ही संत सारे कृपेचे सागर, निरोप हा फार सांगा देवा। अनाथ अज्ञानी कोणी नाही त्याला, पायापे विठ्ठला ठेवी मज। तुम्ही संत सारे कृपेचे सागर, निरोप फार सांगा देवा। तुका म्हणे ऐसी करा निरवण, तुका म्हणे ऐसी करा निरवण, मग तो रक्षण करीन माझे। तुम्ही संत सारे कृपेचे सागर, निरोप हा फार सांगा देवा। पांडुरंगा करू मन मन दुसरे चरण संतांच्या, कृपा गाणे कथेचा विस्तार। बाबाजी सद्गुरु दास तुका, जयाचे केली स्मरण। होय सकल विद्येचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारून आता। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। मी कला कुसरी काहीच नेणे, बोलितो वचने अति भाविका। इतका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी। नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा। नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। विठ्ठल
शरीर जाईल क्षणात काहा गोपीनाथ पावेचिना तुम्ही संत सारे कृपेचे सागर निरोप हा फार सांगलेवा. प्रसंगी भगवंताच्या सेवेकरिता निवडलेला अभंग वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे संत हृदय सम्राट देहू निवासी जगद्गुरु श्री तुकोबाराय यांचा 4 चरणाचा असून या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय संतांजवळ देवाकडे निरोप पाठवताय. विठ्ठल अभंगाचं विश्लेषण करण्यापूर्वी एक गोष्टीचा पर्याय थोडक्यात द्यायचा, तो म्हणजे असा की आजची ही कीर्तन सेवा किन निमित्त आहे. तर आपल्या या केस तालुक्यातील बाटुंबा गावचे एक आदर्श शिक्षक तुमच्या आमच्यातून निघून परलोकात गेले आणि त्यांच्या या प्रथम पुण्य स्मरणार्थ पितृऋणातून मुक्त होण्याचा अल्पसा प्रयत्न म्हणून त्यांचे सुपुत्र या ठिकाणी हा कार्यक्रम करत तसे वैकुंठवासी भीमराव शंकरराव आणि धपाटे हे पुण्यवान आहेत. कारण जो पुण्यवान आहे त्यांचंच पुण्यस्मरण होते. आणि अजून एक पुण्य हे महत्वाचं आहे की त्यांच्या गेल्यानंतरही त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या पारलौकिक सुखासाठी त्यांचे सुपुत्र आमचे शंकर भाऊ आणि शंकर भाऊ भीमराव धपाटे असतील, गणेश भाऊ आमचे मोहन भाऊ यांनी पितृऋणातून मुक्त होण्यासाठी आजची ही कीर्तन सेवा. मी सुपुत्र शब्द मुद्दाम वापरला चौरे साहेब. कोणालाही सुपुत्र म्हणता येत नाही. प्रत्येकाच्या पोटी जन्माला आलेली मुलं हे सुपुत्र असतीलच असं मानलं. म्हणून मी सुपुत्र शब्द मुद्दाम वापरला, कारण समाजामध्ये सुपुत्राच्या व्याख्येबद्दल गैरसमज आहे. समाजामध्ये कोणाला सुपुत्र मानलं जाते ही समाजाची मान्यता आहे. पण समाजाची जी मान्यता आहे ती शास्त्र मान्यता असेलच असं नाही. समाजामध्ये सुपुत्राची व्याख्या फार विचित्र आहे. परवा पुण्यामध्ये मला एक ग्रस्त भेटला, म्हणे महाराज तात्यांचं नशीब भारी. म्हटलं कसं काय? म्हणे तात्यांचा मुलगा सुपुत्र ठरला. म्हटलं तात्यांचा मुलगा सुपुत्र ठरला हे तू कसं ठरवलं? हाऊ टू डिसाइड ही इज सुपुत्र ऑर नॉट, हे तू कसं ठरवलं की तो सुपुत्र ठरला तात्यांचा मुलगा? हे तू कसं ठरवलं? त्याने उत्तर दिलं, महाराज कसं ठरवलं? परवा विद्यापीठाचा निकाल लागला, तो MA PhD झाला. एक म्हणतो तो इंजिनियर झाला, तो डॉक्टर झाला, तो वकील झाला, तो प्राध्यापक झाला. म्हणजे सुपुत्र ठरलं. त्याचं शिक्षण आणि सुपुत्र ठरणं याचा सूत्रांत संबंध आहे. याचा अर्थ मी शिक्षणाच्या विरोधात आहे असं नाही. आय नो व्हेरी वेल अँड एज्युकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इन एव्हरीबडीज लाईफ. विदाउट एज्युकेशन नो व्हॅल्यू इन दिस वर्ल्ड. जरूर शिकावं, पण शिकून वाया जावं. शिकला म्हणजे सुपुत्र ही आपली मान्यता असेल, शास्त्र मान्यता नाही. शास्त्राच्या मध्ये सुपुत्र कोण? मी 2 व्याख्या सांगणार आहे सुपुत्राच्या, आणि दोन्ही व्याख्या एकनाथ महाराजांनी सांगितल्या.
संत एकनाथ महाराज एक्सप्लेन द डेफिनेशन ऑफ सुपुत्रा इन हस्तामलक आणि एकनाथी भागवतात. एक एकनाथी भागवतात व्याख्या आहे, एक हस्तामलक मध्ये त्यांची व्याख्या आहे. सुपुत्राची व्याख्या नागबाबांनी सांगितलेल्या 2 व्याख्या मांडतो आणि पुढे जातो. कोण सुपुत्र? इंजिनियर झाला, तो लाल दिव्याच्या गाडीतून आला, मंत्री झाला म्हणून सुपुत्र नाही, शास्त्र मान्य नाही. मग शास्त्राला विचारलं सुपुत्र म्हणजे काय? नागबाबा खूप सुंदर सांगतात. पहिली व्याख्या, जे पितराते तारिती, जे पूर्वजाते उद्धरती, सुपुत्र त्या ते म्हणती, ऐसी पुत्र संतती दुर्लभ. दुसरी व्याख्या, माता पित्याचे सेवेवरी जो आपणाते तारी, सकळ पूर्वजाते उद्धरी, तो संसारी जाण सुपुत्र. जो आई वडिलांची जिवंत असेपर्यंत सेवा करतोच करतो, पण मेल्यानंतरही त्यांच्या पारलौकिक सुखासाठी, त्यांच्या सद्गतीसाठी, त्यांना नरकापासून वाचवण्यासाठी अहोरात्र तो मेल्यावरही मग दशक्रिया, पिंड प्रदान क्रिया, उदक प्रदान क्रिया, पुण्यस्मरण क्रिया आदीच्या माध्यमातून सेवा करण्याचा यत्न करतो. त्या मुलांना सुपुत्र म्हणतात. मेले म्हणजे राग झाली, कशाची दशक्रिया, कशाचं पेरावं, आम्ही खूप शिकलो, आम्ही मानणार नाही असं जर कोणी मुलं म्हणत असतील, ते कितीही शिकले तरी त्यांचा नंबर कुपुत्रामध्ये लागतो असं शास्त्र सांगते. वारकरी संप्रदाय प्रेमी आणि महिन्याचे पंढरीचे वारकरी असे असणारे आदर्श शिक्षक आज त्या शिक्षकांचे आणि मित्र लालेगावचे सरपंच माझ्या समोर बसले आहेत. उत्तमपरायण महाराज लक्षात. आज मुलं शिकवले महाराज आणि शहाणा माणूस त्याचं कार्य संपल्यानंतर राहत. लक्षात. पण त्यांच्या पश्चात असणाऱ्या त्यांच्या धर्मपत्नी, त्यांची त्या सुपुत्रांनी, त्या कुटुंबातील सुनांनी त्यांची सेवा करणं तेवढंच महत्वाचं. लक्षात. फार महत्वाचं आहे महाराज सेवा. उद्याच्या दिवशी जर आपले पूर्वज नरकात गेले तर त्याला कारणीभूत आपण. कारण पूर्वजांना नरकात ढकलायचं का सद्गतीला पाठवायचं, इट इज अवर रिस्पॉन्सिबिलिटी ऍज अ सुपुत्र. ही आपली जबाबदारी आहे. कधी विचार केला आपण की आपण ज्या कुळामध्ये, ज्या वंशामध्ये, ज्या मातेच्या पोटी जो मुलगा जन्माला आला, तो जर त्या मातेचा सुपुत्र ठरला नाही तर शास्त्र त्याला मुलगा म्हणत नाही, दगड म्हणतात. मातेची खोळे दगड
सुद्धा म्हणायला तयार नाही. दगड म्हणताय दगड. हो, ॲज अ स्टोन. त्यांना दगड म्हटल्यानंतरही पश्चाताप झाला तुकोबारायांना. दगड म्हणूनही पश्चाताप झाला. कारण घराला आणि मंदिराला पायरी कशाची, म्हणजे दगडही कामाचं आहे. काही दगड उपदेशक आहे. रात्री अपरात्री कोणालाही न विचारता येथून आंबेजोगाई 60 किलोमीटर. कोण सांगते? माइलस्टोन. मग हे त्या योग्यतेचे का? पश्चाताप झाला तुकोबारांना. दे आर नॉट इलिजिबल ॲज अ स्टोन. ते दगडाच्याही योग्यतेचे नाही. का? त्याहून दगड भले किती त्रास होत असेल तिला. ज्याचे पेळे वाटले आज रडायची पाळी येते. देखोनी हरकली अंड पुत्र झाला मरे रांड तव तो झाला भांड चहाळ चोरटा शिंदळ. बाई का रडताय तुम्ही? असं तो काय करतोय? महाराज काय करतोय विचारू नका. जाय तिकडे पिढी लोका जोडी भांडवल कुंका थोर झाला चुका वर का नाही घातली. का नेला नाही? सटविने नेला कैसा नाही. किती रडते आहे. भूमिका पेत्याच्या भारे कुंभ पाकाची शरीरे बोले निष्ठुर उत्तरे पापदृष्टी मलिन चित्त. दुराचारी तो चांडाळ पाप सांगा ते विटाळ. तुका मने खळ म्हणून या निषिद्ध तो. लक्षात. अरे पुण्यवाला नाहीये. माहेर सासरी केलं, पुण्य केलं, परमार्थात आली आणि तिची परमार्थिक उंची वाढवली आणि अशी पुण्यवान आई. काय पुण्य कमवलं तिने परमार्थात. पण सावधान, आपली जबाबदारी किती. एक पुण्यवान नाहीये, तिने पुण्य कमवलं अशी पुण्यवान आई. पण त्या पुण्यवान आईच्या पोटी नारायण कार्ट जर जन्माला आलं तर त्या पुण्यवान आईचं पुण्य बिकम्स टू झिरो. त्या पुण्याचा क्षय होतो आणि या नालायकामुळे त्या पुण्यवान आईला नरकात जावं लागतं. विचार कर. तुका म्हणे जाय
भक्ताची माय. त्याच्यावर काही चरण आलेले. गर्भाचे धारण तिने वागविला शीण, कुऱ्हाडीचा दांडा वरचन घाली तोंडात. उपजला काळ कुळा लाविला विटाळ, तुका म्हणे जाय नरका अभक्ताची माय. विटाळ काय खेळ व्यक्त करताय तुकोबार आहे. काय गाथा आहे महाराज. गाथेमध्ये 3 तुकोबार आहे. अभ्यास करा. 3 तुकोबार आहे गाथेमध्ये. प्रापंचिक तुकोबार आहे, साधक तुकोबार आहे आणि सिद्ध तुकोबार आहे. जसे जसे अनुभव आले तसं सांगितलं महाराज. तुकोबार म्हणतात हेच वाटतोय ऐसे कुणी पुत्र होती बुडविती पूर्वजा, चहाड चोरी भांडवला वाटा आला भागासी. त्यांची येणे दुःखी मयी भारतेही नसाहे, तुका म्हणे ग्राम पशु केला नाशू आयुष्या. नरकात जाऊ नये म्हणून जबाबदार नक्याने या सुपुत्रांनी काय केलं पाहिजे हा माझा महत्वाचा पॉइंट आहे. भारतात राहतोय पण श्रीमद भागवत ऐकतो. हो 9व्या स्कंदामध्ये 8व्या अध्यायापासून काही वंश सांगितलंय भागवतामध्ये. हो राजा सत्यव्रताचा राजा हरिचंद्राचा रोहितचा विजयचा सुदेवचा भरूकचा रुकाचा बाहुकचा सगर अशी ती परंपरा आली. आणि सगराचे ते 60,000 पोर. अश्वमेध यत्न केला. अश्वनाम घोडा पृथ्वी प्रदक्षिणेला सोडला पण माघारी आला नाही. म्हणून या सगराचे 60,000 पोर घोडा शोधण्यासाठी गेले. फिरले दिसला नाही. माघारी आले. नजर गेली एका आश्रमामध्ये. तो आश्रम कपिल मुनींचा होता. तिथं घोडा उभा दिसला. हे 60,000 पोरं गेले. घोड्याचा आणि कपिल मुनीचा काही संबंध नाही. ते ध्यानस्थ बसलेले, त्यांना काही माहिती नाही. पण हे 60,000 पोरं गेले आणि उर्मटपणाची भाषा बोलले. तू लफंग आहे, तू लुच्चा आहे, तू चोर आहे, तू लबाड आहे, तू धूर्त आहे, तूच आमच्या बापाचा घोडा चोरला आणि आश्रमात आणला. त्या क्रोधातून अग्नी निर्माण झाला. 60,000 पोरं जळून खाक झाले. तिथं राखेचा ढीग लागला. त्या 60,000 पोरांचा एक पुतण्या होता राजा अंशुमान. तो 60,000 आपले चुलते अजून आले नाही. तो गेला बघायला. कपिल मुनींना विचारलं आमचे ते 60,000 चुलते पाहिले का. म्हणे ही राख त्यांचीच आहे. ते उर्मटपणाची भाषा वापरले. आता ते नरकात जातील. तुमचे हे पूर्वज वाडवडील नरकात जातील. महाराज आम्हाला यापासून वाचवा. अंशुमान म्हणाले मग आमचा त्या कुळात जन्माला येऊन काय उपयोग आहे. आम्ही कुपुत्र ठरवू. मग कपिल मुनीने सांगितलं त्या एका अटीवर आहे. स्वर्गातून गंगेला बोलवावं लागेल. गंगेच्या पाण्याचा स्पर्श या राखेला झाला तर 60,000 पूर्वजांचा उद्धार होईल. अदरवाईज नाही. अंशुमानाने खडतर तपश्चर्या केली. गंगा माता जय हो, गंगा माता जय हो. अंशुमान मेला पण गंगा आली नाही. अंशुमानाचा मुलगा राजा दिलीप म्हणतो मी माझ्या बापाचं उर्वरित अपूर्ण राहिलेलं कार्य जर पूर्ण केलं नाही तर पूर्वज पातके जाईल नाही. माझे पूर्वज नरकात जातील. म्हणून राजा दिलीपाने खडतर तपश्चर्या केली. गंगा प्रसन्न झाली नाही. मग राजा दिलीपाचा पुत्र राजा भगीरथ, त्या भगीरथाने खडतर तपश्चर्या केली. गंगा प्रसन्न झाली आणि स्वर्गातून बोलू लागली भगीरथा मी प्रसन्न आहे पण आता पण काय माझा स्पर्श त्या राखेला झाला तर तुझ्या पूर्वजाचा उद्धार होईल हे बरोबर आहे. पण मी कुठे आहे. स्वर्गात. पूर्वज कुठे आहे. मृत्यू लोक.
आणि मी जर डायरेक्ट आली तर माझा जो रेट ऑफ फ्लो म्हणजे जो स्पीड आहे तो स्पीड जास्त असल्यामुळे मी त्या स्पीडने जर आली तर पाताळात जाईल, तुझं कार्य होणार नाही. म्हणून अजून एका बाबाची तपश्चर्या करावी लागेल. असा बाबा आहे तो की त्याने मला माथ्यावर कॅच केलं पाहिजे, धारण केलं पाहिजे. शंकर बाबा भोलेनाथ यांची तपश्चर्या केली. गंगा आली, पुढे भगीरथ मागे गंगा, पुढे भगीरथ मागे गंगा, पुढे भगीरथ मागे गंगा. भगीरथाने मागे पाहिलं, गंगा गायब. एवढी 3 पिढ्यांनी तपश्चर्या केली आणि गंगा कुठं गेली? विरुद्ध दिशेने चालत चालत मध्ये वाटेमध्ये जुनू मुनू बसलेले होते. मुनीवर तुम्ही गंगा पाहिली का? इथपर्यंत होती, कुठं गायब झाली? जुनू मुनीने उत्तर दिलं, कितीतरी युगाचा मी तानेला झाला होतो, आय ड्रंक इट, मी ती पिऊन टाकली. मुनीवर पिण्याबद्दल माझं म्हणणं नाही, पण माझे पूर्वज नरकापासून वाचवण्यासाठी मी ती गंगा आणली. गंगा पाहिजे, हो पाहिजे. जुनू मुनींनी जाण पाडली, जांगेतून गंगा आली म्हणून जाणली. पुढे भगीरथ मागे गंगा, पुढे भगीरथ मागे गंगा. गंगेच्या पाण्याचा स्पर्श त्या नाकेला झाला. 60,000 पूर्वजांचा उद्धार झाला. माझं भागवत संपलं. धन्य वंशी जन्मला भगीरथ, गंगा आणून केले, गंगा आणून पूर्वज केले मुक्त. याला म्हणता सुपुत्र, नाहीतर कुपुत्र. विठ्ठल जगद्गुरु तुकोबार हा निरोप भगवंताकडे देत आहे. आता एक सांगतो तुम्हाला, निरोप कोणी द्यावा, कोणाजवळ द्यावा, कोणता द्यावा, स्वतंत्र विषय. निरोप देणारे संत आहे, ज्यांच्या जवळ देत आहे तेही संत आहे, ज्याच्याकडे पाठवताय ते ब्रह्मांड नायक, ते थोर आहे. आणि निरोपाचा विषय थोरातला थोर आहे. विठ्ठल शकत नाही, तशी क्वालिटी पाहिजे, इलिजिबिलिटी. कोणी उठलं आणि म्हणे माझा निरोप सांगून द्या पंतप्रधान, नाही, योग्यता पाहिजे. तुकोबारांची परमार्थिक उंची, तुकोबारांची आम्ही गाथा बघत नाही, आम्ही संत विचारापासून कितीतरी किलोमीटर लांब आहे, त्यामुळे आम्ही दुःखी आहे. गाथेकडे नजर टाकणारा चुकणारच नाही. आज काय चाललेलं आहे? अरे मुलं आई वडिलांना दुःख देत आहे, घरातून बाहेर काढताय. आम्ही गाथेपासून, आम्ही संत विचारापासून दूर आहे. तुकोबारांची परमार्थिक उंची बघा तुम्ही. सुरुवात झाली तुकोबारांच्या जीवनाला, आम्ही सदैव सुडके. हो, श्री अण्णांना करता मेली, दिवाळं निघलं, गाथा बुडवली, मंबाजी गोसाव्याला मारलं, आई मेली, बाप मेला, पोरगा मेला, बायको मेली, भाऊ न सांगता गेला. एवढं दुःख आपण जीव सोडून देऊ, पण तरी त्या दुःखाचं भांडवल न बनवता परमार्थिक क्षेत्रात त्यापासून वंचित न होता आपला परमार्थिक प्रवास चालू ठेवून तुका आकाशा एवढा ही उंची. अणू रेणूया तुकडा, सुरुवात अणूपासून. अणू म्हणजे केवढं? नाही, आपल्या गावा एवढं, तालुक्या एवढं, भारता एवढं, केवढं अणू. जय हरी जय हरी. नाही, आम्ही तुमचा अभ्यास केला, मग त्या आम्हाला कळलं तुमचं जीवन सुरू झालं सदैव सुडकेपासून. आणि तुका तुम्ही तुमच्या जीवनात किती पुण्य केलं? गाथा उत्तर देते, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य. मग आम्ही प्रश्न विचारला आमच्यासारख्या अडाणी लोकांनी, महाराज आम्ही तुम्हाला विचारलं किती पुण्य केलं, तुम्ही सांगता जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केलं. बहु म्हणजे काय? किती लिटर, किती मीटर, किती किलोमीटर.
युनिट मध्ये सांगा किती पुण्य. बहु म्हणजे काय? बहु मीन्स युनिटलेस क्वांटिटी. वी कांट एक्सप्रेस इन बहु. नाही आपण त्याचं सांगू शकत नाही बहु. मग पर्टिक्युलर युनिट तर तुकोबाराय म्हणतात सांगू युनिट. तो ढीग असतो ना ढीग, ढिगाला काय म्हणतात? रास. एक वचन असेल तर रासी लेखा, नाही त्या सुखासी लेखा, नाही त्या पुण्यासी लेखा. लेखा नाही, मोजमाप नाही, नॉन काउंटेबल. म्हणजे त्याला गणिती भाषेत नंबर ऑफ इन्फिनिटी, अगणित. पुण्याच्या राशी आम्ही अनंत कमवल्या. एवढं पुण्य केलं. राशी किती? राशी अमुक. पुढचा प्रश्न विचारा. आपण विचारत नाही. महाराज अमुक राशी जोडल्या. पण बरेच लोक म्हणतात राशी राशी राशी. आता एखाद्याने सांगितलं आम्ही इथं धान्याच्या 100 राशी मांडल्या आणि प्रत्येक लोक रास पाहायला गेले. 100 राशी धान्याच्या, प्रत्येक रास मुठभर होती. किंमत आहे त्याला. रास कशाला म्हणतात? मग राशीचं मोठेपण हे राशीच्या उंचीवर आहे. मग पुढचा प्रश्न विचारला महाराजांना, तुम्ही पुण्याच्या ज्या अनंत राशी कमवल्या त्या राशीची उंची किती? What will be the height of those amounts? त्या राशीची उंची किती? काय सुंदर उत्तर देतात इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स मध्ये. जॉमेट्रिकल आन्सर आहे. भूमितीच्या भाषेत उत्तर देतात. जो गणिताचा अभ्यास करेल त्याला माझं बोलणं कळेल. तुकोबाराय एका भूमितीतून उत्तर देतात की पुण्याच्या राशीच्या उंची किती. काय उत्तर आहे तुकोबारायांचं गणिताच्या भाषेत. तुकोबाराय म्हणतात आम्ही आमच्या जीवनात पुण्याच्या ज्या अनेक राशी कमवल्या त्या राशी इतक्या उंच गेल्या, इतक्या उंच गेल्या, इतक्या उंच गेल्या. इंटरसेक्ट टू दी स्काय. ही गणिताची भाषा आहे. इंटरसेक्ट टू दी स्काय म्हणजे आकाशाला शेदूर वर गेले. आता काठीतली भाषा सांगतो. काय पुण्य राशी केल्या भेदोनी आकाशी, तुम्ही झाले ती कृपा माझा केला जी सांभाळ. काय ओळले संचित ऐसे नेणू अगणित. पण महाराज तुम्ही हे पुण्य कसं केलं? ना आम्ही नाही केलं, त्या नारायणाने केलं. त्याने कसं केलं ते नका विचारा. अजूनपर्यंत आम्हालाही कळलं नाही. तुका म्हणे नेणे काय केले नारायणे, नारायणे काय केले तुका म्हणे नेणे विठ्ठल. एवढे परमार्थिक उंचीचे तुकोबाराय कुठं? आणि आमचा परमार्थ 4-5 वाऱ्या केल्या, 4-5 पारायण केले की ही माळ वर काढून चालणारे मी पाहिजे. कधी कधी ती कायम दिसावी म्हणून वर काढून हे बटन बंद करायचं. ती कायम वर, ती वर काढून का चालतात आय डोंट नो, मला माहिती. पण मी असा अंदाज काढला की ती माळ वर काढून या करता चालत असावेत की ते स्वतःला परमार्थिक समजतात. स्वतःला परमार्थिक समजणं इतकं परमार्थाची व्याख्या सोपी नाही. इतकी सोपी आपणच आपल्याला फुटपट्टीने मोजायचं. आय एम परमार्थिक ऑर नॉट. इतकी कठीण व्याख्या महाराज. पुण्यामध्ये मला एकाने विचारलं होतं व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ परमार्थ. परमार्थ की परिभाषा क्या है? मी म्हटलं आय डोंट नो. म्हणे व्हाय? बिकॉज इट इज व्हेरी डिफिकल्ट टू एक्सप्लेन इट. मला सुद्धा अजून परमार्थाची व्याख्या कळली नाही, एवढी कठीण आहे. पण अंदाज सांगू शकेल, अंदाज सांगू शकेल. व्याख्या किती कठीण आहे. म्हणे अंदाज सांगा. मी अंदाज सांगितला. आयुष्यभर कीर्तन करणारा, वाऱ्या करणारा, माळ घालणारा, वारकऱ्याचे कपडे घालताना दिसणारा हरामखोर असू शकतो. नॉट कन्फर्म. आय टॉक अबाउट पॉसिबिलिटीज. असू शकतो. किंबहुना कधीही कीर्तनाला न येणारा, घरी सत्याने नीतीने धर्माचरण करणाऱ्याचा उच्च कोटीचा परमार्थ ठरू शकतो. म्हणून बऱ्याच वेळा या जगात देवाला न मानणारे देव माणसं पाहायला मिळतात आणि कधी कधी देवाला मानणारे, लग्न लावणारे, वाऱ्या करणारे,
राक्षसांपेक्षा नीच प्रवृत्तीचे हलकट लोक पाहायला मिळतात, तेव्हा मनासमोर प्रश्नचिन्ह येते, हाऊ टू आयडेंटिफाय हू इज परमार्थिक ऑर नॉट. विठ्ठल इट इज व्हेरी डिफिकल्ट टू आयडेंटिफाय. ओळखू शकत नाही. प्रपंचात वरच्या रंगाला किंमत आहे, परमार्थामध्ये आतल्या. परमार्थ क्षेत्रच असं आहे. There is no importance for external decoration. We should be decorate internally. आतून नका. अंतरीच घेतो गोरी आहे गोरी भावाची, आहे गोरी भावाची, आहे गोरी उत्कृष्ट प्रमाणामध्ये असे प्रमाण दिले तर मजा वाटते. आणि माणसाने अज्ञान लपवू नये. मी गायनात केलं, एवढे वर्ष झाले मला अजून कळलं नाही ते गायन म्हणजे काय. लय प्रयत्न केले, मला ते आलंच नाही. पण ही गायक सगळी मंडळी यांची कृपा फार आहे. खरंच थँक्स टू ऑल. त्यांनी सांगितलं, महाराज तुम्ही बोला, तुमच्या वक्तृत्वाला आम्ही गायनाने सजवू, पण चला यांच्या भरोसे महाराष्ट्र फिरतोय. हे प्रमाण महत्वाचे. मला कोणाचंही काम नाहीये. नाही तर असे काही प्रमाण असतात की महाराजांचा विषय आणि प्रमाणाचा विषय कितीतरी किलोमीटरला काही संबंध. अजून एक सांगू, काही प्रमाण असे की तो घरूनच ठरवतो मला आज हे प्रमाण द्यायचंय. हे अजून कळलं नाही मला. चाल वगैरे लावून, अरे काय एवढं सकाळपासून चाल लावतोय. नाही नाही, वारके महाराजांच्या कीर्तनात मला आज हे प्रमाण द्यायचं. अरे तुझ्या बळावर थोडी आहे ते, बसलं पाहिजे आणि ते देतात. हे अजून येतात त्याच्या पलीकडे. पुण्यामध्ये चिखलीला वर्षी श्राद्धानिमित्त भागवत होतं. महाराज आले. आमच्या भागवताला मला 7 दिवस होते. मला आनंद वाटला. घासपूरला बी भेटले कीर्तनात, आज माझं भाग्य समजतोय. आणि आमच्या दिंडीचे आणि चोपदार हरिभक्त परायण आणि चारदरीचे नामदेव महाराज मुंडे, आमच्या दिंडीचे गायक हरिभक्त परायण आणि राजाभाऊ माईकर यांना कळलं. हे चारदरीहून हे 2 महाराज आले, त्यांनाही धन्यवाद देतो. विठ्ठल एक प्रकार असा चिखलीला वर्षी श्राद्धानिमित्त भागवत होतं आणि फक्त एकच कार्याचं कीर्तन होतं. शेवटी ती सेवा माझ्याकडे होती. आणि माझ्या प्रस्तावनेमध्ये जसं मी आज सांगितलं तसा विषय नालायक मुलाचा चालू होता. हे कसे कुळकुळवतात, किती नालायक आहे, किती कुपुत्र आहे. महाराज मला इतकं वाईट वाटलं. हबप्पा आणि गायनाचार्य संगीत विषय ज्याच्या पुढे लावलेला आहे त्याने प्रमाण इतकं दिलं भारी, होश म्हणजे चांगल्या याच्यामध्ये. माझा विषय चालू नालायक मुलाचा आणि प्रमाण दिलं तयाचा हरिक वाटी दिला. मी विषय थांबवला. मी घरी गेलो, बेडरूम मध्ये दोघी गालात एक मारली, प्रायचित्त घेतलं. बाकीच्यांचं 16. यांच्याकडून अशी अपेक्षा असेल तर काय होईल. विठ्ठल याच्या काही सूत्र, याच्या ट्रिक्स आहेत. कोणतं प्रमाण
हे एक विशेष आणि समय सूचकता हेही फार महत्वाचं आहे. या प्रत्येकाच्या जबाबदारी आहे. तुमची काय जबाबदारी आहे? सर्वांगाचे कान करून आहे. माझी काय जबाबदारी आहे? अभंगावर बोलणं. यांची काय जबाबदारी आहे? उत्कृष्ट प्रमाण देणं विठाला. अंतरीची घेतो गोडी तो बाहेरचं पाहतोय महाराज, अंतरातलं पाहतो. मला हे सांगायचं होतं महाराज की परमार्थामध्ये महत्व जे आहे हे बाह्यांगाला नाही, अंतरंगाला आहे. मग तुकोबारायांच्या बाबतीत हा जो परमार्थ आहे हा एक पिढीचा नाही. काय परमार्थ असेल होतो 4-5 म्हणजे 2-3 पिढ्यांमध्ये कधी परमार्थ असतं तर आमच्याकडे 3 पिढ्या झाल्या परमार्थ आहे. आमच्याकडे 2 पिढ्या झाल्या परमार्थ आहे. तुकोबारांच्या किती होत्या? म्हणजे अवाव जगद्गुरु तुकोबारांच्या वर 7 होत्या. हो, देर मेनी 7 जनरेशन इन्क्लुडिंग तुकाराम महाराज. देर आर 8 जनरेशन. तुकोबारांच्या वर 7 आणि तुकोबारा 8वी. विश्वंभर बाबा मोरे किती कष्टाने तुकोबारा मिळाले. कधी रडलो आपण? विश्वंभर बाबा मोरे 2 मुलं होती. हरी मुकुंदा. परचक्राला खलास झाले. मुकुंदाची बायको सती गेली. विश्वंभर बाबाच्या पत्नीने अमाई वातेला रोखलं. बेटा ती सती जाते, तुला जाता येणार नाही. तिच्या पोटात वंश वाढतोय. विश्वंभर बाबाचा हरी, हरीचा विठोबा, विठोबाचा पदानी, पदानीचा शंकर, शंकरचे कान्हया, कान्हयाचे बोलोबा, बोलोबाचे तुकोबा. बरे जगद्गुरु तुका अवतार नामयाचा या जन्मातले 8 झाले. मागच्या जन्मातल्या नामदेवरायांच्या हो रेळेकर कुटुंब होतं. ते रेळे गाव आहे सांगली जिल्ह्यात वाळवा तालुक्यात, म्हणून 8 नाव रेळेकर पडलं. शिंपी समाजाचे संत नामदेवराय. मूळ पुरुष कोण? यदुशेठ. यदुशेठचे हरिशेठ, हरिशेठचे गोपाळ शेठ, गोपाळ शेठचे गोविंद शेठ, गोविंद शेठचे नरहरशेठ, नरहरशेठचे दामाशेठ, दामाशेठचे नामाशेठ. तरी थांबलं नाही. नारा माधा विठा गोदा चौघे पुत्र 8वी पिढी विठा. एवढा खानदानी परमार्थ केला आणि याच्या मोबदल्यात या समाजाने काय दिलं? काय बिकट परिस्थिती आहे. म्हणतात ना गावात जर राहायचं असेल तर गावामध्ये पोलीस पाटलाशी मैत्री असतं. जो पोलीस पाटलाच्या विरोधात गेला महाराज तो पोलीस पाटील जगणं मुश्किल करतो. तुकोबारांनी एवढा परमार्थ खरा केला महाराज, पण काय परिस्थिती झाली. काय खावे आता त्यांची, काय खावे आता कोणीकडे जावे, गावात राहणे कोण्याबळे, गोपला पाटील गावीचे लोक आता मज भीक कोढ घाली. आता येणे चवी सांडिली म्हणती, निवाडा करीती दिवाणात, भले लोके याची सांगितली मात, केला माझा घात दुर्बळाचा, तुका म्हणे यांचा संग नव्हे भला, शोधित विठ्ठला जाऊ नाही. आता त्याला शोधण्याशिवाय गत्यंतर नाही. ज्या देवासाठी मी करतोय त्या देवाला दिसत नाही का तो सर्वज्ञ आहे आणि या लोकांनी यांच्यासाठी करावं आणि असं वागावं. तुकोबारांसारख्या कोमल हृदयाच्या संताला असं दुःख व्हावं. त्यांचे उद्गार आहे, आता दिसू नये जना ऐसे करी नारायण. याच्याही पलीकडे तो वैकुंठामध्ये त्याला दिसत नाही, तो काय मेला का? मज कांजिता हे जन तरी का मेला नारायण. गत्यंतर नाही, काय येत नाही. संतांची दिंडी आली महाराज. नमस्कार केला श्री संतांची या माता चरणामध्ये. संतांनी आशीर्वाद दिला आणि म्हटलं महाराज तुम्ही थोडे नाराज दिसताय. मग नाराज नाही तर काय, एवढे ज्याच्यासाठी करावं त्याने दुर्लक्ष करावं, त्याने झोपा काढावी. त्याला दिसत नाही का? आणि जर त्याला दिसत असेल तो सर्वज्ञ असेल, तो काय येत नाही. संतांची मांदियाळी म्हणू लागली, देव काय? देवाचा बाप आहे. धावरे केशवा माय बाबा, माय बाबा धावरे केशवा माय बाबा, धावरे
लागेल. तुकोबानंतर त्याच्या बापाला काय आजोबाला यावं लागेल हे मलाही माहिती आहे, पण काही त्याला तारतम्य कधी यावं कधी येऊ नये. जसं उदाहरणार्थ एखाद्या गावातला रामभाऊ पाटील आहे, त्याला गव्हर्नमेंटचं एक लेटर आलं, श्री राणा रामभाऊ यासी नोटीसद्वारे कळवण्यात येते की 1972 साली तुमची जमीन शासनाने घेतलेली होती, त्याचा मोबदला म्हणून तुम्हाला अमुक तारखेला 2 कोटी मिळणार आहे. आता शासन नोटीस दिली म्हणजे मिळणारच आहे. 5 झालं, ते GR मंजूर झालं, मिळणार आहे. पण मी एक प्रश्न विचारतो, रामभाऊला आनंद वाटला ते मिळणार आहे, पण रामभाऊला ते कधी मिळले पाहिजे? इट इज मेन पॉइंट, इट इज करेक्ट आन्सर. तो जिवंत असेपर्यंत मिळाले पाहिजे. तो मेल्यावर 10 कोटी मिळाले, त्याच्या काय उपयोगाचे? फॉर हिज एन्जॉयमेंट, त्याच्यासाठी त्याच्या आनंदासाठी तो जिवंत असेपर्यंत ते मिळाले पाहिजे. नंतर मिळून काय फायदा? तुकोबानंतर तुम्ही म्हणता देवाचा बाप येईल, देव येईल, मलाही माहिती आहे येईल, पण मी गेल्यावर येऊन काय उपयोग? महाराज असं नका म्हणा, असं काय म्हणा, त्याने जे दिलंय शरीर हे त्याला माहिती नाही. मी सुद्धा बोलू शकत नाही आनंदाबद्दल. अशी प्रमाण दिले की मला ते प्रमाण आठवतात. हा सुख सोहळा, कीर्तनी हरिनामाचा पाठा, तेने देवाशी संतोष होय मोठा, वेगी सांडोनी वैकुंठा धाव्या उचटा कीर्तना माझी, कीर्तनीचारी मुक्ती हेची कलियुगी मुख्य भक्ती, या लागी इंद्रादी देव पंक्ती, जन्म इच्छिती कलियुगी स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा मृत्यू. काय आनंद आहे मला, इतका आनंद आहे महाराज की या नाही या आनंदाशी जोडा, याचं मोजमाप नाही, असा आनंद मिळतोय मला. तुकोबाने प्रथम चरणात सांगतात, नंतर येऊन काय उपयोग आहे तू? मला त्याने जे शरीर दिलं, देवी दिला देव, जे दिलं ते कसं आहे? नाशवान आहे, ते जाणार आहे आणि क्षणात जाणार आहे. ती ओवी एक आठवते मला 8व्या अध्यायातली,
का झाकली घटीचा दिवा नेणीचे काय झाला केदम या जो पांडवा देव ठेवी तो केवळ परम पुरुष ऐसे जयानाम ते माझे निज धाम होवनी टाके. आणि पुन्हा त्याच्याकडे यम यम वापी स्मरण भावन त्याच्यावर पुन्हा ओवी पुढची हो. आणि मरणी जया जे आठवे तो त्याची गती ते पाप म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा विठ्ठल. त्याने शरीर दिलं हे नाशवान आहे हे त्याला माहिती नाही का. आणि जर माहिती आहे तर का हा गोपीनाथच पावेची ना. हा गोपीनाथ का पावेची ना विठ्ठल. मंडळी म्हणू लागले महाराज आम्ही तुम्हाला काय मदत करू शकतो. मे वी हेल्प यू. येस वाय नॉट. मदत करणार तुम्ही. तसं तर मला माहिती आहे तुम्ही कृपावंत आहे कृपेचे सागर आहे. आणि जर कृपेचे खरंच सागर असले तर माझा देवाला निरोप सांगा. अभंगाचं तुम्ही संत सारे आणि निरोप पाठवण्याच्या योग्यतेचे संतच. याच्या आधी एक असा बघाल तुम्ही संता देवा निरोप फार निरोप सांग किंवा माझे सांगा
योग्यतेचा नाही माणूस, अर्धवट निरोप आहे. दुसरा समनिरोप, ऍज इट इज, जसं सांगलं तसं, एकही शब्द इकडे तर पोराला असं सांगितलं होतं का गुरुजी? नाही नाही, तर खिशातलं लावलं, वाढून का वाढून लावलं म्हणजे लवकर जाईल हे काय, पण वाढून सांगलं ना हृदय पाजल. एखादा आमदार किंवा मंत्री जर गावात आलं आणि एखाद्या मुलाची नोकरीसाठी जर शिफारस करायची असेल, आमदार साहेब, मंत्री साहेब, आमच्या गावचा मुलगा आहे, फार कष्टाळू आहे, दिवसभर काम केलं तर चूल पेटते, 10 एकर बागायत आहे, फार ऑनेस्ट आहे, इमानदार आहे, फार गरीब आहे, राहिला घर नाही. खरंच ते कधी आपण शिफारस म्हणताना त्या मुलाविषयी आमदार साहेबांना जेवढं सांगतो सगळं खोटं असते, तेलमीठ लावलेलं असते. पण असं का, ते सांगितल्यावर तो द्रवीभूत होतो हृदय आणि काम होते. लक्षात घ्या. तसं वाढीव तुकोबांना तुम्ही माझ्यासाठी फार निरोप सांगा, माझ्याबद्दल जेवढं वाढवता येईल असं. आनंद जो आहे ना, ते अंतरीचे धावे स्वभाव आहे, हो त्यांना आवडला जात नाही, असा आनंद आहे महाराज. असं सांगा, अनाथ अज्ञानी कोणी नाही त्याला, पायापे विठ्ठला ठेवी मज, तुम्ही संत सारे कृपेचे सागर, निरोप हा फार सांगा देवा विठोबा. Oh
शरीर जाईल क्षणात काहा गोपीनाथ पावेची ना तुम्ही संत सारे कृपेचे सागर निरोप हा फार सांगा देवा अनाथ अज्ञानी कोणी नाही त्याला पायापे विठ्ठला ठेवी मध्ये असं देवामध्ये आणि माझ्यामध्ये तुम्ही जर मध्यस्थी केली तुम्ही जर निर्वण केली तर तो माझं निर्वण म्हणजे मध्यस्थी तुम्ही निर्वणस्थ बना निर्वणस्थ म्हणजे मध्यस्थी त्रयस्थ इंग्रजीत त्याला म्हणतात यजंट आणि अजून एक मराठी शब्द आहे पण तो उपेक्षात्मक वाटतो दलाल पण तसा तो उपेक्षात्मक नाही आहे तो मराठीच्या शब्दसिद्धी मराठीमध्ये काही सिद्धी आहे तत्सम तद्भव देशी परदेशी तत्सम म्हणजे ओरिजिनल तद्भव त्या भावाचे संस्कृत मधून आलेले देशी मराठीतले परदेशी एक्सेप्ट अवर मदर टंग मराठी दी अदर रिमेनिंग लँग्वेजेस लाईक एज इंग्लिश हिंदी सिंधी पारसी उर्दू त्यातले काही शब्द मराठीत आले ते तसेच राहिले त्याला शब्दसिद्धीचा परभाषीय किंवा परदेशी प्रकार म्हणतात हा दलाल शब्द तसा ओरिजिनल पोर्तुगीज आहे तो आपल्या मराठीत आला तसाच राहिला तो परभाषीय झाला त्याला दलालही म्हणतात परमार्थिक भाषेत निर्वणस्थ म्हणतात अशी तुका म्हणे ऐसी करा निर्वण मग तो रक्षण करील माझे तुम्ही संत सारे कृपेचे सागर निरोप हा फार सांगा देवा ज्ञानेश्वर I
महाराजांच्या निमित्ताने एकत्रित आलेलो आहोत. कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटी देवा. गुरुजीबद्दल फारसं काय बोलावं, पण आपल्या गावातल्या कार्यक्रमामध्ये पारमार्थिक किंवा असणाऱ्या या सामाजिक कार्यामध्ये जिथे उणीव असेल त्या ठिकाणी जी काही 4-5 मंडळी मोजकी असायची, ज्या ठिकाणी सप्ताह असेल, काय असणारे भागवत असेल, त्याच्यामध्ये उणीव आली की गुरुजी असणारी जी 5 मंडळी होती त्याच्यामध्ये गुरुजी 1 असणारे असायचे. किती असणाऱ्या उणीव आली, 50,000 येऊ द्या, 1,00,000 येऊ द्या, त्याच्यामध्ये गुरुजीचा असणारा सहभाग असायचा. म्हणून या धार्मिक कार्यामध्ये गुरुजी म्हणजे आपल्या असणाऱ्या गावचा कणा होता. खऱ्या अर्थाने ते गेले दिगंबर ईश्वर होती, राहिल्या ती कीर्ती जगा माझी, या उक्तीप्रमाणे खऱ्या अर्थाने गुरुजींचा थोडासा काळ त्या ठिकाणी असणारा संगत प्राप्त झाली आणि गुरुजीचं ते सात्विकपणा असणारा, शांत संयमी असणारा स्वभाव खऱ्या अर्थाने सर्वांना घेऊन चालण्याचा होता. गुरुजी गेले आणि खऱ्या अर्थाने असणारे परमार्थिक जी वाटचाल करणारी जी मंडळी त्यांच्यामधला एक दुवा असणारा निघून गेला. म्हणून खऱ्या अर्थाने अशी प्रार्थना तर नाही करता येणार, पण त्यांच्या कर्माप्रमाणे त्यांना चांगली गती मिळणारच आहे. आणि म्हणून या ठिकाणी असणारे गुरुवर्य सुरेश महाराज असणारे वाळगे या ठिकाणी यांचं कीर्तन झालं. खऱ्या अर्थाने धपाटे परिवाराच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन आणि माझे 2 शब्द थांबवतो. आज या ठिकाणी कैलासवासी भीमराव शंकरराव धपाटे अर्थातच गुरुजींच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आदरणीय हरिभक्तपरायण श्री सुरेशजी महाराज वारके महाराज यांच्या भव्य दिव्य कीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला. या कार्यक्रमाचं आयोजन त्यांचे असणारे सर्व सुपुत्र यांनी आपल्या वडिलांबद्दल असणारी आपल्या मनामधील कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. अर्थातच शूर ओळखावा रणी आणि साधू ओळखावा मरणी आदरणीय गुरुजींचं सामाजिक आणि पारमार्थिक क्षेत्रातलं जे कार्य आहे हे कशावरून ओळखावं, तर या ठिकाणी उपस्थित सर्व गुणीजन मंडळी, राजकीय अर्थातच सर्व सामाजिक क्षेत्रातल्या मंडळींच्या उपस्थितीवरून त्यांचं जीवनातलं कार्य आपण या ठिकाणी ओळखू शकतो. त्यांचा अतिशय सुंदर अशा प्रकारचा संसार का म्हणेल तर एक यशस्वी उद्योजक, एक यशस्वी शेतकरी आणि एक चांगल्या पोस्टवर सर्व्हिसला असणारे आमचे धपाटे सर आदी करून असा हा सफल संसार आणि परमार्थामध्येही त्यांचं असणारं भरीव कार्य ते या ठिकाणी करून गेले. आणि म्हणून या ठिकाणी त्यांना माझ्याकडून या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो. रामकृष्ण हरी. त्यानंतर परमेश्वर महाराज. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आज वर्ष श्रद्धा निमित्त भीमराव शंकरराव धपाटे गुरुजी यांचं सद्गुरू रामचंद्र भोसले महाराज आणि गुरुवर्य प्रकाशजी भोसले महाराज यांच्यावर नितांत प्रेम होतं आणि त्यांचे 3 मुलं त्यांनीही अतिशय प्रेमाने आणि आजचा कार्यक्रम हरिभक्तपरायण सुरेश महाराज वारके या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट प्रकारे आपण सेवा दिली त्याबद्दल धपाटे परिवाराच्या वतीने मी त्यांचं अभिनंदन करतो. आणि या ठिकाणी माननीय आमदार नमिताताई मुंदडा याही या ठिकाणी आलेला आहे, त्यांचेही आभार मानतो. सर्व टाळकरी मंडळी, श्रोते मंडळी या ठिकाणी उपस्थिती लावून या कार्यक्रमाचा सर्वांना आनंद मिळाला ही प्रार्थना करतो. मी 2 शब्द संपवतो. रामकृष्ण. आजच्या या कार्यक्रमासाठी
सर्वजण मंडळी गुरुजीच्या सहवासात असणारी बोलण्यासारखी भरपूर आहे, पण कीर्तनाला 2 तास बाहेर करून आलेली सर्व पाहुणी मंडळी उशीर झालेले आहे. शब्दसुन्नाने सर्वजण बोलले असं गृहीत धरून आजच्या या कार्यक्रमासाठी आपल्या केज मतदारसंघाचे आमदार नमिताताई जोडा, अंजलीताई घडगे, संप्रदायातील सर्वच परिसरातील दिग्गज मंडळी, श्रीराम गुरुजी इकडे असतील, अशोक महाराज ठोंबरे, अशोक महाराज बोराडे, नवोदित मृदंगवादक, सर्व आलेल्या बाहेरगावून आलेल्या सर्व संप्रदायातील वारकरी संप्रदायातील सर्वांचं या धपाटे परिवारातर्फे अंकुश महाराज आंबाळ गुरुजीच्या सहवासातच गुरुजी होते. सर्वांनाच बोलण्यासारखे पण वेळेअभावी बरं सर्वांच्या मतानं गुरुजी 1-2 मिनिट बोलतील आणि आरतीचा कार्यक्रम होऊन बोला गुरुजी बोला. बोला 2 मिनिट. रामकृष्ण. वास्तविक वेळ झालेला आहे. मला बोलण्यासाठी उगाचच वेळेचा अपव्यय केला वाटतं, पण नपटे गुरुजी हे माझ्या सहवासात लहानपणापासूनच होते आणि त्या दृष्टीनं मला त्यांनी बोला म्हणून सांगितलं. मी गुरुजींच्या बाबतीत अगदी थोडक्यात बोलतो. गुरुजींचं अगोदर मी पाहिलेलं बालपणापासून अपिच्छेद सुदुराचारो भजते नमामि भान साधुरेवस्त मंतव्यम सम्यक व्यवस्थित व्हायचा अशी परिस्थिती होती. पण जेव्हा माझ्या सहवासात आले, मी हेडमास्तर असताना आणि ते उमराईला हेडमास्तर असतो, त्याच्यानंतर आमच्या दोघांची इतकी जवळ झाली की मग पुन्हा त्यांना हे सगळे अपिच्छेद सुदुराचारो हे जे होतं त्या सगळ्या उपाध्या निघून गेल्या. एवढंच नाही तर ते सत्कर्मी बनले आणि सत्कर्मी बनून त्यांनी ह्या गावामध्ये मग जिथं सत्कार्य होऊ लागलं तिथं भाग घेतला विशेषत्वानं आणि मग पुन्हा डिक्सनच्या पंगती देणे असो किंवा इतर कोणतेही सामाजिक कार्य या गावातलं असो ते करायला लागले. त्यांना अनेक जणांनी माळ घालण्यासाठी खूप प्रयत्न केला. त्यांनी कुणालाच मोजलं नाही मोठ्या महाराजांना, परंतु अंकुश गुरुजींनी त्यांनी चंद्रभागेत माळ घातली आणि त्यांनी महिन्याची वारी सुरू केली. असं यांचं जीवन घडलं. मला वाटतं हे सांगणं उचितच नाही, परंतु सांगितल्याशिवाय त्यांचं जीवनाला परिपूर्णताच लाभत नाही. म्हणून पण आता गुरुजींचं आत्ताचं आणि यानंतरचं कसं राहणार आहे सांगू नका मला. आस्था असं गेला जरी औषुभात राहे तयाची तरी हे मकांती गेले महात्मा जरी कालपाशी तरी तयांची उरतेच कीर्ती तरी तयांची उरतेच कीर्ती तरी तयांची उरतेच असं दैदिप्यमान व्यक्तिमत्व आपण शेवटी त्यांनी ठेवलं आणि ते आपल्यातून निघून गेले. त्यांच्या स्मृती आपल्याला वेळोवेळी प्रतिसाद देतील आणि आपलं जीवन सुद्धा पुलकित करतील त्यानं पाहू. एवढंच आपलं सांगतो आणि श्रद्धांजली अर्पण करतो. आणि झालंय ते जय विठ्ठल. या मी माझ्या शब्दांना पूर्ण विराम करतो. रामकृष्ण हरे. आरतीसाठी या परिवारातील आरतीसाठी पुढे या. आरतीसाठी Thank you.
जाणार आहे. कृपया माता भगिनींना विनंती आहे आपण बाहेरच्या याच्यामध्ये थांबायचं आहे. सर्व क्षेत्रातील महिलांच्या 2 पंक्ती बसणार आहेत. महिलांच्या 2 पंक्ती बसून कोणीही महिलांनी भोजन घेतल्याशिवाय जायचं नाही. भोजन केल्याशिवाय कोणीही जायचं नाही. या ठिकाणी महिलांच्या 2 पंक्ती डाव्या साईडला बसून बसणार आहे. डाव्या साईडला महिलांच्या 2 पंक्ती बसतील आणि